आमच्यासोबत संवाद साधला आणि त्या संवादामध्ये असं त्यांनी निदर्शनामध्ये आणून दिलं की आम्ही जो बॅनर लावलेले आहे हा उपक्रम चांगला आहे, परंतु एकत्रित येण्याचा प्रयत्न हे बरेचदा झालेला आहे. माझ्याकडून मी तयार आहे. तुम्ही जेही प्रयत्न करता त्या प्रयत्नाला माझी संमती आहे आणि मी तयार आहे. ज्यांनीही मला एकत्रीकरणाबाबत बोललं त्यांना मी तेच सांगितलेलं आहे की महाबोधी मुक्ती लढा हा एकत्रित आल्यानंतरच मोठा आणि सक्षम होऊ शकतो आहे. परंतु लामाजी येणार काय? तर जसं तुम्ही मला विचारले त्या पद्धतीने लामाजींची संमती सुद्धा आहे काय यावरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला होता. त्यानंतर त्यांच्यासोबत वार्तालाप झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आंबेडकरवादी संघटना समितीने लामाजी यांना संपर्क केला. आम्ही त्यांचा नंबर घेतला, त्यांना संपर्क केला. संपर्क केल्यानंतर त्यांनीही तेच शब्द वापरले की माझीही एकत्रित येण्यात तयारी आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी एक चॅनलवरती दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल केला, मला पाठवला. आम्ही म्हटलं त्या व्हिडिओमध्ये सर्व जनतेला येण्याचे आव्हान केलेले आहे, परंतु जनता म्हणजे आंदोलन नाही. आंदोलनाचे मुख्य नाव जर आता येत आहे तर दोनच नाव येत आहेत, लामा आणि विनाचार्य. तर तुम्ही जर तुम्हाला वाटते की खरंच एकत्रित येऊन आंदोलन बळकट करायला पाहिजे तर तुम्ही स्पेशली विनाचार्यजी यांचा नावाचा उल्लेख करून त्यांना विनंती करण्याचा व्हिडिओ तुम्ही आम्हाला पाठवा. तर आम्हीही मान्य करून की तुमची इच्छा आहे. जसं त्यांनी मीडियासमोर स्टेटमेंट दिली आणि धम्मपीठावरून पण त्यांनी घोषणा पण केली होती कार्यक्रमामध्ये की जे एकत्रीकरणाचे बॅनर लावलेले होते त्यांचं मी समर्थन करतो आणि असं जर झालं तर चांगलंच होईल. तर त्या पद्धतीने तुम्ही पण एक व्हिडिओ असं जाहीर करा की ज्या माध्यमातून त्यांना डायरेक्ट त्यांना विनंती राहील की एकत्रीकरणासाठी या, मी पण तयार आहे. अवघ्या 10 मिनिटातच त्यांनी एक व्हिडिओ आम्हाला पाठवला की ज्याच्यामध्ये महू इथे असलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि विनाचार्यजी यांना संबोधून त्यांनी नाव घेतलेलं आहे कि विनाचार्यजी आप भी आइए, हमारे बीच में हो सकता है कि कोई फूट डालने का प्रयास कर रहा होगा, मगर उनको भी ये 20 तारीख डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का जन्मस्थल है, वहां से हम एकता का संदेश देंगे और आगे ये आंदोलन हम साथ में रहकर पूरा करेंगे. तो व्हिडिओ आम्ही विनाचार्यजीला पाठवला. त्यांना सांगितलं की बंदेजी आपण स्टेटमेंट दिल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलेला आहे. त्यांनी बघितलं आणि त्या व्हिडिओवरती त्यांनी रिप्लाय दिला की हम साथ आएंगे और साथ में जीतेंगे. असा साथ मिलकर लढेंगे, साथ मिलकर जीतेंगे असा त्यांनी त्यावरती मला रिप्लाय दिला आणि फोन सुद्धा केला की थँक्यू. यावरून असं आपण समजू शकतोय की त्यांनी जो विनंती केली हे त्यांना मान्य आहे आणि त्यांचं निमंत्रण त्यांनी स्वीकारलं. आणि उद्याला 20 तारीख आहे तर 20 तारखेला आमची सर्वांची अशी इच्छा आहे की 20 तारखेला लामाजी विनाचार्यजी यांनी महू हास्ते, जसं आम्ही विचार केलं होतं की बोलणं झाल्यानंतर नागपूरला संयुक्त मीटिंग ठेवायची आणि पूर्ण मीडियासमोर जे काही असतील मतभेद ते दूर करून एकत्रित आंदोलन सुरू करायचं. पण महू हा नागपूरपेक्षाही एक चांगला स्थळ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मस्थळ म्हटलं तर एक चांगला आहे. तिथून नवीन ऊर्जा घेऊन आंदोलन एकत्रितरित्या हे चांगलं बळकट व्हावं आणि वेगवेगळे 2 गट न दिसता एकाच नियमाने हा आंदोलन पूर्णत्वात जावं. जसं राजकारणाचं झालं तसंच महाबोधी मुक्ती आंदोलनाचं व्हायला नको पाहिजे, याकरता आंबेडकरवादी संघर्ष समितीची प्रयत्न आहे. आणि आंबेडकरवादी संघर्ष समिती ही एकत्रीकरणाच्या उद्देशातूनच निर्माण झालेली आहे. आमचे अध्यक्ष गौतमजी फुलझेले तसेच गरडकरजी यांची मेहनत की जे रात्रंदिवस लोकांच्या घरापर्यंत जाऊन एकत्रीकरणाची मीटिंग्स लावतात. मीटिंगच्या माध्यमातून आम्ही जाऊन सगळ्या लोकांना सांगतो आहे. तर एकत्रीकरणामध्ये आमचं राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक यामध्ये एकत्रीकरण ही संकल्पना घेऊन आम्ही स्टार्ट केलं आहे.
तर ज्यामध्ये आम्ही आता राजकीय एकत्रीकरणच्या मागे लागलेलो आहोत की आमच्या परिसरामध्ये, आम्ही पर्टिक्युलर आमच्या नगरपंचायत परिसरामध्ये विशेषतः काम करत आहोत की ज्याही आपल्या आंबेडकरी विचारधारेच्या पार्ट्या आहेत त्यांनी एकत्रित येऊन सुद्धा इलेक्शन लढावं, याकरता आम्ही पक्षश्रेष्ठ्यांना पत्रव्यवहार सुद्धा केला आहे. त्यामधून काहींची उत्तर आलेले आहेत आणि काही लोकांसोबत मिटिंग चालू आहे. तर आमचा उद्देश एकच आहे, ना आम्हाला कोणत्या इलेक्शन लढायचं आहे, ना आम्हाला आमचं नाव पाहिजे आहे, ना आम्हाला काही पद पाहिजे आहे. आमचं म्हणणं एकच आहे की समाज त्रस्त आहे. आम्हालाही समजते आज ज्या समाजावरती जे काही येत आहेत, अनावधानाने जे काही प्रसंग उडावत आहेत ते वेगवेगळेपणामुळे होत आहेत. त्याच्यामुळे महाबोधी विहार सुद्धा राजकारण पद्धतीने व्हायला नको, याकरता आम्ही हा प्रयत्न केला आणि तो दोनही बाजूनी त्यांनी सहकार्याची भूमिका ही दाखवली. तो व्हिडिओ आम्ही सगळ्या मीडिया प्रतिनिधींना तुमचे नंबर जे आहेत दिलेले आमच्याकडे त्याच्यावरती व्हिडिओ पण मी शेअर करेन आणि जर तुम्हाला ते ऐकायचं असेल तर मी इथं प्ले पण करून देतो. विनाचार्य यांची संवाद यात्रा करतात, ते यात्रा सोडून येतील का? बघा, आता त्यांनी कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीने विनाचार्यजीने म्हटलं की आप कभी भी बताइए, आणि मीडियामध्ये त्यांची स्टेटमेंट आहे कि मुझे फोन आते हैं, चंद्रपुर से भी कोई टीम आई है, उन्होंने भी बोला है, उनको भी मैंने यही बोला है कि आप जो डिसीजन लोगे, समाज जो डिसीजन लेगा और जो बोलेगा वो मैंने बोला, ऐसे समझ के आप काम करो और मुझे बताओ. तर आता त्यांचा शेड्यूल कसा आहे, काय आहे त्यांना माहीत, पण त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्यावरती समाधान म्हणून आम्ही त्यांचा व्हिडिओ व्हायरल केला. आता त्यांची मंशा काय आहे त्यांनी ते स्पष्ट करावं. शाहरी साहब, कि अभी जो महू में जो मुलाकात का सिलसिला आप बोल रहे हैं, तो ये किसकी ओर से है? लामा जी की ओर से है कि विनाचार्य की ओर से, कि आपकी ओर से महू में मुलाकात? नहीं, हमारी ओर से तो नागपुर में कोशिश की, लेकिन लामा जी ने बोले कि महू में कार्यक्रम रखा गया है और महू बाबा साहब अम्बेडकर जन्मस्थल है, तो अगर वहां से अगर शुरुआत होती है तो वहां से अपन जो भी बातें हैं वहां आके आइए, बताइए क्या चीजें सारी पब्लिक को, और सारी पब्लिक के सामने हम साथ हैं ये दिखाएंगे और साथ में आंदोलन का प्रतिनिधित्व करेंगे. आपल्या बोलण्याच्या वती आंबेडकरी संघर्ष समिती बहादुराच्या प्रयत्नाला यश आलंय असं दिसून येते, परंतु आतापर्यंत वेगवेगळे लढल्याच्यामुळे आंदोलनात चिघळण्याचं बी काम झालेलं आहे. आता एकत्र आलं, अगर याच्या नंतर आंदोलन चिघळलं तर तुमची समिती ते काय करणार? बघा, आमचा उद्देश हाच आहे एकत्रीकरणाचा. आता एक प्रयोग आम्ही केला 20 तारखेला, चांगलं होऊन दोघेही एकत्रित आंदोलन घ्यावं. पण जर नाही आले आणि इंडिव्हिज्युअली जर नागपूरमध्ये जर त्यांनी कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही विरोध करू, शांततेने बॅनर घेऊन विरोध करू. की तसंही एवढे वर्ष महाबोधी विहार नुसतं झालं नाही तरी सुद्धा मला वाटतं काही फरक पडलं असेल. वेगळ्या वेगळ्या संघटन बी तुम्हाला का जोडून विरोध प्रदर्शन करा, तुम्ही त्यांना सामील करून घेणार आहात का? हो, नक्कीच. ज्याही संघटना आणि जेही व्यक्ती या एकत्रीकरणाच्या मध्ये आम्हाला सहकार्य करतील त्यांचं स्वागत आहे, त्यांनी घ्यावं. आणि बरेचदा आता प्रत्येकच व्यक्तींचं असं आहे, प्रत्येकाला वाटते की कारण बघा, आंदोलन कशातून चालू आहे? धम्मदान. आता धम्मदानावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे की आतापर्यंत धम्मदानावरती आरोप प्रत्यारोप सुरू आहे, यांच्याकडे एवढे त्यांच्याकडे तेवढे, पण ना विनाचार्य ना आकाश मामा यांनी कुणानेच आजपर्यंत धम्मदानाचा हिशोब धम्मदात्यांना सुद्धा दिलेला नाही. महत्वपूर्ण सवाल है, आपने जो सवाल बताया है वही सवाल है कि क्या विनाचार्य और लामा जी दोनों साथ में आते हैं तो नेतृत्व कौन करेगा? और जो धम्मदान जिसको अभी कहा गया है इसका ही विवाद है धम्मदान का, तो इसके ऊपर आपकी क्या निर्णायक भूमिका रहेगी? अभी देखिए, उनसे ज्यादा बुद्धिमान तो हम रहे नहीं, लेकिन फिर भी एक ट्रांसपेरेंट के तौर पे अगर दोनों साथ में अगर आते हैं तो दोनों ने एक कोर कमेटी बनाने को ना,
वो नहीं, कोर कोर कमेटी कमेटी बनाने को होना। हाँ। कोर कमेटी तो उन्होंने पहले ही बनाया। आकाश लामा जी ने वो दिल्ली में कुछ लिया था तो वो वहां गए नहीं, ऐसा भी पता चला है। कमेटी बनाई थी लेकिन वो गए नहीं है। हाँ, तो कुछ समता टीवी वाला ने उसका डिस्क्रिप्शन शो किए हैं कि वो क्यों नहीं आए। उन्होंने उनके मुलाकात में जो इंटरव्यू की है वहां उन्होंने बताया है कि वो क्यों नहीं गए। बराबर। और आगे का प्लान क्या है? क्योंकि वो एकत्रित आने का सिर्फ आपका प्लान है, उसके आगे का प्लान क्या है? अगर दोनों एकत्रित आए तो आगे का प्लान क्या है? देखो, अभी आगे उन्होंने साथ में आके जैसे मैं बात करूंगा कि अगर वो कमेटी बनाई गई थी तो उसको के रिफॉर्म करके ट्रांसफर रखना चाहिए, एक अकाउंट बनाना चाहिए, दोनों के तरफ लोग अकाउंट में हो और जो भी धमाना आता है वो समाज को बताए कि एकता आया, एकता गया, और आंदोलन को पैसा चाहिए या नहीं चाहिए ये भी मालूम होगा, ताकि देने वाला भी दुविधा में ना हो। जिस तरह से अभी आपने प्लान रखा हुआ है, आकाश लामा जी और रीनाचार्य जी दोनों साथ में आना चाहिए, उसी तरह से आगे का प्लान भी आपने रखा होगा ना? क्या होना चाहिए उसके बाद? दोनों अगर साथ में आते हैं उसके बाद? वही बताया मैंने कि दोनों अगर साथ में आते हैं तो दोनों साथ में ही आंदोलन का लीड करें, ना कि अलग अलग। और रही बात धम्मदान की, तो उसके बारे में मैंने बताया कि इस तरीके से उसका नियोजन करे। अब हमसे ज्यादा तो बुद्धिशाली वो लोग हैं और उनके साथ में भी बहुत बड़े बड़े बुद्धिजीवी लोग हैं। अगर वो बुद्धिजीवी होते तो क्या वो दोनों अलग होते? अभी हो भी सकता है, क्योंकि लामा जी ने बताया, स्टेटमेंट में बताया है कि हो सकता है कि कोई हम अलग करने की कोशिश करे, मगर जितना अलग करने तोड़ने की कोशिश करेंगे उतना हम साथ मिलकर काम करेंगे। वो ऐसा भी हो सकता है। आपकी भूमिका क्या होगी उसमें? जैसा आपने जोड़ने के लिए भूमिका निभाई, तो आगे चल के नेतृत्व और पारदर्शिता, इसमें आपकी क्या भूमिका होगी? क्योंकि आप उनको एकत्रित करके छोड़ देंगे? नहीं, ऐसा तो नहीं कह सकते कि छोड़ देंगे। आपकी भूमिका क्या होगी? आपकी संघर्ष समिति, उसकी भूमिका क्या होगी? अगर देखिए, हमारी भूमिका साथ में लाने की है। साथ में आने के बाद में बड़े बड़े विद्वान लोग उनके साथ हैं, उन्होंने ही वो तरीके का नियोजन करना चाहिए कि आगे चल के भी दो रास्ते ना बने, क्योंकि वो हम उनको वो ज्ञान नहीं दे सकते। हम सिर्फ विनती कर सकते कि साथ में आओ, ताकि हम नागपुर में भी एक ही लेवल के लिए आंदोलन करें। क्योंकि जब आंदोलन स्टार्ट हुआ था बहादुरा नगर पंचायत के परिसर में, कभी आंदोलन नहीं हुआ, वो ऐतिहासिक आंदोलन हमने किया। लेकिन जब से, और वहां से हमने लोग भी लेके गए 2 बार, विद फैमिली के साथ लेके गए। जब वो वीराचार्य जी जो बताते हैं घटना, वो टाइम में हम पूरी फैमिली के साथ, हमारी फैमिली बैठी है, फैमिली के साथ हम लोग वहां पे थे। हम प्रत्यक्षदर्शी है, ऐसा नहीं कि कोई हम वही पे थे, क्या हुआ सब पता है। मगर अभी कोई लोग, एक वीडियो वायरल हुआ था, कोई महिला बोल रहे थे कि लामा जी गलत है, उनके साथ इन्होंने नहीं जाना चाहिए या उनको जेल में रखा, तो ऐसा नहीं करना चाहिए। तो मेरा कहना है कि क्या अभी वो उनका कहना यह है कि समझो हो भी सकता है जेल में गए तो वो क्या बदला की, अगर बदले की भावना है तो उपासक को भी चावले में और भंते में फर्क क्या रहा? बराबर। जब अभी बड़ी बात बुद्ध और देवदत्त, इनके बारे में सबको मालूम है कि जब वो बुद्ध नहीं थे, राजा थे, तब भी देवदत्त उनके विरोधी था, जान से मारने की कोशिश किया करता था। बुद्ध बनने की बाद भी बुद्ध को मालूम था ये मेरा बहुत बड़ा विरोधक है, फिर भी देवदत्त को उन्होंने चिमर दिया। उसके बाद में भी देवदत्त ने उनको मारने की कोशिश की, खुद की जान गई, पर बुद्ध ने उसका विरोध नहीं किया। हम बुद्ध नहीं, लेकिन भंते जी ने उसका 50% तो भी करना चाहिए, जो भी हुआ। अब ये वो बात दोहराने से अच्छा, जो भी हुआ वो छोड़ो, और आंदोलन एक साथ अगर आते हैं तो ही महाबोधि विहार जल्द से जल्द मुक्त हो सकता है। ये तो आगे वाले तो बैठे थे, किसकी सुनेंगे? वो तो वो ही निकालेंगे कि इनकी सुनेगी, इनको सुनेंगे। इन फ्यूचर अभी एक सवाल ये भी उठा, डर कि समझो महाबोधि विहार मुक्त हो भी गया तो फिर समिति में कौन रहेगा? और अगर दोनों की अगर बारी है तब क्या भाईचारा बनेंगे क्या? ये भी सवाल उठता है, ताकि ये बात सारी जगह यहाँ पे भी राजकारण हो रहा है, ऐसा ना है जिसका फायदा कोई दूसरे लोग भी उठाए। इसलिए हमारी विनती है कि हमने प्रयास किया अपने तरफ से, अब उनकी है, उन्होंने 20 तारीख को दिया है, कल की 20 तारीख वीराचार्य जी वो हमको। तो क्या 20 तारीख को आपका जो ये संगठन है आम्बेडकर संघर्ष समिति 20 तारीख को वहां जाने वाला है? नहीं। फिर इन दोनों की मुलाकात कैसे पता चलेगी? मीडिया है, सब है। अब एक चीज की बात तो आपका कोई प्रतिनिधि? और नहीं, लेकिन हमने जाना चाहिए।
जब आपने प्रयत्न कर रहे हैं तो आपने भी वहाँ उपस्थित रहना। हाँ, वो बात हमने भी सोचे है कि कैसे पता चलेगा, कैसे होगा, क्या होगा, हमको कैसे पता चलेगा? अभी हमने उनको ये भी बोले कि जो भी वहाँ पे होता है उसकी वीडियो भी हमें शेयर करें, या फिर जो टेलीविजन या मीडिया है वहाँ पे, मीडिया के लोग भी है तो वहां से भी मालूम हो जाएगा। या हम भी सोच रहे हैं